Hello students, in this last lecture we have seen a concept data types. There are four data types: integer, character, float and double. Then in this video lecture we start a new concept, constant. Next element, constant. Constant is a quantity that does not change. Constant means, कॉन्स्टंट म्हणजे काय तर कॉन्स्टंट ही एक क्वांटिटी आहे. क्वांटिटी म्हणजे एक व्हॅल्यू आहे दॅट डज नॉट चेंज, जी चेंज होत नाही ड्युरिंग द प्रोग्राम एक्झिक्युशन. आपल्या C++ प्रोग्राममध्ये आपण डिफरंट टाईपच्या व्हॅल्यू बघणार आहोत किंवा देणार आहोत. तर कॉन्स्टंट म्हणजे काय तर एक क्वांटिटी आहे जी चेंज होत नाही. फॉर एक्झाम्पल, आपण एखादी मॅथ्सचं एक्झाम्पल बघतो त्यावेळेला ए ची व्हॅल्यू सपोज 3 देतो, बी ची व्हॅल्यू 4 देतो. मग ए ची व्हॅल्यू 3 आणि बी ची व्हॅल्यू ही जी 3 आणि 4 आहे ही व्हॅल्यू त्यालाच आपण क्वांटिटी म्हणतोय. मग ही जी क्वांटिटी आहे ती आपण चेंज करत नाही. काय करतो, ए आणि 3 आणि 4 ही व्हॅल्यू कॉन्स्टंट देतो आपण. जिथं जिथं ए बी असेल तिथं तिथं आपण 3 and 4 ही व्हॅल्यू टाकत जातो किंवा देत जातो. तशीच कन्सेप्ट आहे आपली कॉन्स्टंट. कॉन्स्टंटमध्ये काय होतं की कोणत्या टाईपच्या व्हॅल्यू येतात आणि त्या व्हॅल्यू लिहायच्या कसा, ह्याचे काही रूल्स आहेत. ह्या प्रत्येक कॉन्स्टंटचे काही रूल्स आहेत. तर ते लिहायच्या कशा क्वांटिटी. तर कॉन्स्टंट म्हणजे काय तर कॉन्स्टंट इज ए क्वांटिटी दॅट डज नॉट चेंज अँड दिस कॉन्स्टंट इज स्टोअर्ड इन ए मेमरी लोकेशन फॉर इन द कम्प्युटर. तर ही जी क्वांटिटी आहे किंवा व्हॅल्यू आहे ती स्टोअर कशी केली, स्टोअर कम्प्युटरच्या मेमरीमध्ये होती. आता 4 टाईप आहेत कॉन्स्टंटचे: इंटिजर कॉन्स्टंट, कॅरेक्टर कॉन्स्टंट, रिअल कॉन्स्टंट आणि स्ट्रिंग कॉन्स्टंट. आता जसं की आपण डेटा टाईप बघितले की इंटिजर कॉन्स्टंटमध्ये फक्त इंटिजर नंबर येतात. तसंच ह्या इंटिजर डेटा टाईपमध्ये, तसंच इंटिजर कॉन्स्टंटमध्ये पण फक्त नंबर्सच येतात. जे काही इंटिजर नंबर्स असतील ते इंटिजर कॉन्स्टंटमध्ये येतात. कॅरेक्टर कॉन्स्टंटमध्ये फक्त कॅरेक्टर येतं, ते पण एक कॅरेक्टर, फक्त एक कॅरेक्टर हे कॅरेक्टर कॉन्स्टंटमध्ये येतं. रिअल कॉन्स्टंट त्यालाच म्हटलं जातं फ्लोटिंग पॉईंट कॉन्स्टंट, ज्यामध्ये आपले फ्लोटिंग पॉईंट म्हटलं जातं किंवा फ्रॅक्शनल नंबर्स म्हटलं जातं, ज्यामध्ये सगळे पॉईंट्समधले नंबर येतात. 2.4, 3.45 असे. आणि स्ट्रिंग कॉन्स्टंटमध्ये सेट ऑफ कॅरेक्टर्स येतात. जसं की कॅरेक्टर कॉन्स्टंटमध्ये फक्त एक कॅरेक्टर येतं, तसं स्ट्रिंग कॉन्स्टंटमध्ये सेट ऑफ कॅरेक्टर्स येतात. म्हणजे एखाद्याचं नाव असेल, समजा पूजा, हॅलो, हे जी नावं आहेत ते सगळे येतात आपल्या स्ट्रिंग कॉन्स्टंटमध्ये. स्ट्रिंग म्हणजे सेट ऑफ कॅरेक्टर्स, ठीक आहे. तर हे आहे आपले कॉन्स्टंटचे 4 टाईप आहेत. आपण 1 by 1 त्याचे रूल्स बघणार आहे. ही जर कॉन्स्टंट म्हणजे कॉन्स्टंटची जी काही व्हॅल्यू असेल, ह्या प्रत्येक इंटिजर, कॅरेक्टर, रिअल ह्याची काही ठराविक व्हॅल्यू आहे, ती व्हॅल्यू जर आपल्याला प्रोग्राममध्ये वापरायची असेल तर ती कशी यूज करायची किंवा कशी लिहायची, ती लिहिण्याचे पण काही रूल्स आहेत. ते रूल्स आपण 1 by 1 बघूया. ठीक आहे, 1 by 1 आपण रूल्स बघूया. फर्स्ट आहे इंटिजर कॉन्स्टंट. फर्स्ट आहे इंटिजर कॉन्स्टंट. आता फर्स्ट रूल सांगते. पहिल्यांदा इंटिजर कॉन्स्टंट आर होल नंबर्स. इंटिजर कॉन्स्टंटमध्ये फक्त नंबर्स घेतले जातात, ठीक आहे. कोणते पण नंबर्स असतील ते सगळे नंबर्स इंटिजर कॉन्स्टंटमध्ये घेतले जातात. त्याचा पहिला रूल आहे अँड इंटिजर कॉन्स्टंट मस्ट हॅव ॲटलिस्ट 1 डिजिट. म्हणजे काय, तुम्ही कोणत्या पण समजा एला व्हॅल्यू प्रोव्हाइड करताय, नुसतंच इक्वल टू साईन देताय, काहीच व्हॅल्यू लिहित नाही, तर ते चालणार नाही. काय की अँड इंटिजर कॉन्स्टंट मस्ट हॅव ॲटलिस्ट 1 डिजिट. त्यामध्ये एक तरी डिजिट असलं पाहिजे. म्हणजे इथं मी 2 पार्ट्स करते की इंटिजर कॉन्स्टंटमध्ये तुम्ही व्हॅलिड अँड इनव्हॅलिड, म्हणजे इंटिजर कॉन्स्टंट जी व्हॅल्यू किंवा क्वांटिटी लिहिताना ती कशी लिहिली पाहिजे
तर ही व्हॅलिड पद्धतीने लिहिली पाहिजे. कशी नाही लिहिली पाहिजे अशासाठी 2 पार्ट केले. मग पहिला रूल काय आहे की अन इंटिजर कॉन्स्टंट मस्ट हॅव ॲटलिस्ट 1 डिजिट. त्यामध्ये एक तरी डिजिट लिहिलं गेलेलं असलं पाहिजे. दुसरा रूल आहे इट मस्ट नॉट हॅव ए डेसिमल पॉईंट. तिथं इनव्हॅलिड काय आहे की डेसिमल पॉईंट इंटिजर कॉन्स्टंटमध्ये येणार नाही. डेसिमल पॉईंट म्हणजे पॉईंटमधले नंबर 3.4, 4.5 फक्त होल नंबर्स येणार. कोणता पण एखादा नंबर येणार जसं की 9, 0, 8 असे नंबर्स येणार. ठीक आहे. सेकंड रूल हा झाला. थर्ड रूल इट कुड बी आयदर पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. म्हणजे काय तर जे आपण इंटिजर कॉन्स्टंट आहे ते पॉझिटिव्ह पण घेऊ शकतो, पॉझिटिव्ह नंबर्स पण घेऊ शकतो किंवा निगेटिव्ह नंबर पण घेऊ शकतो. पण दोन्ही एकत्र घेऊ शकत नाही. प्लस मायनस एकत्र दोन्ही लिहू शकत नाही. कुड बी आयदर म्हणजे काय एकतर पॉझिटिव्ह नंबर तरी घ्या किंवा एकतर निगेटिव्ह नंबर तरी घेऊ शकतो. पण दोन्ही पण चालतील. पॉझिटिव्ह पण घेऊ शकतो, निगेटिव्ह पण घेऊ शकतो. पण पॉझिटिव्ह निगेटिव्ह एकत्र लिहायचं नाही. नेक्स्ट रूल आहे इफ नो साइन प्रिसिडेट्स अँड इंटिजर कॉन्स्टंट इट इज अज्युम्ड टू बी पॉझिटिव्ह. इफ नो साइन प्रिसिडेट्स ॲज इंटिजर कॉन्स्टंट्स इट अज्युम्ड टू बी पॉझिटिव्ह. म्हणजे काय समजा ए ची व्हॅल्यू तुम्ही 4 देताय आणि बी ची व्हॅल्यू देताय -5. ठीक आहे. तर इथं कळतंय आपल्याला की इथं 4 व्हॅल्यू आहे आणि बी ची -5 आहे. -5 का म्हणतोय तर की मायनस साईन अप्लाय केले म्हणून मायनस साईन म्हणतोय, -5 म्हणतोय. तर रूल काय आहे 4 की इफ नो साइन प्रिसिडेट्स इन इंटिजर कॉन्स्टंट्स इट अज्युम्ड टू बी पॉझिटिव्ह. समजा साईन दिलं गेलेलं नसेल. आता ह्या 4ला आपण कोणतंही साईन दिलेलं नाहीये. जसं की 5ला मायनस साईन दिले पण 4ला नाही दिलेलं. तर कोणतंच साईन नाही दिलं तर काय समजायचं ती व्हॅल्यू कसली आहे पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे असं अज्युम करायचं. इफ नो साइन प्रिसिडेट्स म्हणजे कोणतं पण साईन दिलं नसेल व्हॅल्यूला त्या क्वांटिटीला तर साईन कोणतं समजायचं तिथं पॉझिटिव्ह साईन समजायचं. ती पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे असं समजायचं. जसं की मी इथं 7 दिले, इथं साईन काही दिलेलं नाही म्हणजे ही पॉझिटिव्ह +7 झालं, पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे. आणि लास्ट रूल आहे नो स्पेशल कॅरेक्टर्स आर अलाउड इन अन इंटिजर कॉन्स्टंट्स. नो स्पेशल कॅरेक्टर्स म्हणजे काय जे आपण स्पेशल सिम्बॉल्स बघितले वेगवेगळे जसं की डॉलरचं साईन असेल, स्टारचं साईन असेल तसं साईन इंटिजर कॉन्स्टंटची व्हॅल्यू देताना लिहायचं नाही. म्हणजे $7 किंवा $7 किंवा @304 असा कॉन्स्टंट किंवा असा नंबर घ्यायचा नाही. ठीक आहे. फर्स्ट रूल परत सांगते मी रूल्स. इंटिजर कॉन्स्टंट्स आर होल नंबर, सगळे नंबर येतात. फर्स्ट रूल आहे की अन इंटिजर कॉन्स्टंट मस्ट हॅव ॲटलिस्ट 1 डिजिट. एक तरी डिजिट त्यामध्ये असलं पाहिजे. सेकंड रूल आहे इट मस्ट नॉट हॅव ए डेसिमल पॉईंट. त्यामध्ये पॉईंटमधले नंबर आपण इंटिजर कॉन्स्टंटमध्ये घेऊ शकत नाही, फक्त नंबर्स घेऊ शकतो. थर्ड रूल आहे इट कुड बी आयदर पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. एक तर तो पॉझिटिव्ह नंबर असेल किंवा निगेटिव्ह नंबर तरी असणार. दोन्ही एकत्र पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं नाही घेऊ शकत. पॉझिटिव्ह नंबर पण घेऊ शकतो, निगेटिव्ह नंबर पण घेऊ शकतो. आणि सेकंड थर्ड फोर्थ रूल आहे इफ नो साइन प्रिसिडेट्स इन इंटिजर कॉन्स्टंट देन इट इज अज्युम्ड टू बी पॉझिटिव्ह. एखाद्या व्हॅल्यूला जर साईन दिलेलं नसेल तर ते अजून काय करायचं तो नंबर किंवा ती व्हॅल्यू कशी आहे पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे. आणि लास्टच आहे नो स्पेशल कॅरेक्टर्स किंवा सिम्बॉल्स आर अलाउड इन अन इंटिजर कॉन्स्टंट. इंटिजर कॉन्स्टंटची व्हॅल्यू लिहिताना त्याच्या अगोदर कोणतं पण स्पेशल सिम्बॉल किंवा कॅरेक्टर द्यायचं नाही. हे झाला आपला पहिला इंटिजर कॉन्स्टंट. हे इंटिजर कॉन्स्टंटचे रूल झाले. नेक्स्ट आहे रियल कॉन्स्टंट. रियल कॉन्स्टंट किंवा त्याला फ्लोटिंग पॉईंट कॉन्स्टंट असं पण म्हटलं जातं.
त्याचे पण रूल्स सेम आहेत. रिअल कॉन्स्टंट्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज फ्लोटिंग पॉईंट कॉन्स्टंट्स. रिअल कॉन्स्टंट्स आर फ्रॅक्शनल नंबर्स. दे आर रिटन इन टू फॉर्म्स, फ्रॅक्शनल फॉर्म अँड एक्सपोनेन्शियल फॉर्म. रिअल कॉन्स्टंटलाच फ्लोटिंग पॉईंट कॉन्स्टंट असं म्हटलं जातं. त्यामध्ये फ्रॅक्शनल नंबर्स येतात. फ्रॅक्शनल नंबर्स म्हणजे पॉईंट्समधले नंबर, अशा नंबर्सना फ्रॅक्शनल नंबर्स म्हणतात आणि ते दोन फॉर्ममध्ये लिहिले जातात. जे फ्रॅक्शनल नंबर आहेत ते दोन फॉर्म्समध्ये लिहिले जातात. पहिला आहे फ्रॅक्शनल फॉर्म, दुसरा आहे एक्सपोनेन्शियल फॉर्म. फ्रॅक्शनल फॉर्म म्हणजे ही जी व्हॅल्यू लिहिली मी 3.4 त्याला म्हणायचं फ्रॅक्शनल फॉर्म. आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म म्हणजे काय तर 3.4 e⁻38 तर त्याला म्हणायचं एक्सपोनेन्शियल फॉर्म. किंवा 3.4 × e⁻38 असं लिहिलं तर त्याला म्हणायचं एक्सपोनेन्शियल फॉर्म. हा झाला फ्रॅक्शनल फॉर्म आणि हा झाला एक्सपोनेन्शियल फॉर्म. ठीक आहे. आता त्याचे पण रूल्स बघूया. त्यामध्ये पण व्हॅलिड इनव्हॅलिड की रिअल किंवा फ्लोटिंग पॉईंट नंबर्स कसे लिहायचे किंवा कसे नाहीत लिहायचे यासाठी व्हॅलिड आणि इनव्हॅलिड आहे. त्याचा पण फर्स्ट रूल सेम आहे. अँड इन ए रिअल कॉन्स्टंट मस्ट हॅव ॲटलिस्ट 1 डिजिट. त्यामध्ये पण रिअल कॉन्स्टंटमध्ये 1 डिजिट तरी असलं पाहिजे. मस्ट हॅव ॲटलिस्ट 1 डिजिट. इट मस्ट हॅव ए डेसिमल पॉईंट. त्यामध्ये आता इंटिजर कॉन्स्टंटमध्ये काय बघितलं की इट मस्ट नॉट हॅव ए, पण रिअलमध्ये इट मस्ट हॅव ए डेसिमल पॉईंट. म्हणजे डेसिमल पॉईंट असलाच पाहिजे, पॉईंटमधले नंबर असले पाहिजेत. थर्ड आहे इट कुड बी आयदर पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. इट कुड बी आयदर पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. म्हणजे पॉझिटिव्ह नंबर पण घेऊ शकता तसंच निगेटिव्ह नंबर पण घेऊ शकता. इट कुड बी आयदर पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. नेक्स्ट डिफॉल्ट साईन इज पॉझिटिव्ह. डिफॉल्ट साईन इज पॉझिटिव्ह म्हणजे कोणतंच साईन समजा दिलं गेलं नाही, तर काय अज्यूम करायचं पॉझिटिव्ह आहे हे अज्यूम करायचं. आणि लास्टच आहे नो स्पेशल सिम्बॉल्स किंवा नो स्पेशल कॅरेक्टर्स आर अलाउड इन रिअल कॉन्स्टंट. इथं पण कोणतं पण स्पेशल कॅरेक्टर किंवा सिम्बॉल तुम्ही ॲड करू शकत नाही. असं प्लस मायनस दोन्ही एकत्र लिहू शकत नाही. एकतर पॉझिटिव्ह नंबर तरी लिहा किंवा निगेटिव्ह नंबर तरी लिहा. आणि त्यामध्ये एक कोणता पण नंबर असला पाहिजे. इट मस्ट हॅव ए डेसिमल पॉईंटच असला पाहिजे, सिम्पल नंबर नाही चालणार. हे रूल्स आहेत तुमचे रिअल कॉन्स्टंटचेच, सेम ॲज अ इंटिजर कॉन्स्टंट. नेक्स्ट कॅरेक्टर कॉन्स्टंट. कॅरेक्टर कॉन्स्टंट म्हणजे काय तर एनी सिंगल कॅरेक्टर इन ए कॅरेक्टर सेट इज ए कॅरेक्टर कॉन्स्टंट. एनी सिंगल कॅरेक्टर इन ए कॅरेक्टर सेट इज ए कॅरेक्टर कॉन्स्टंट म्हणजे काय तर आपण जे कॅरेक्टर सेट हा पॉईंट बघितलेला त्यामध्ये काय बघितलेलं की स्मॉल लेटर किंवा स्मॉल लोअर केस लेटर A to Z, तसंच कॅपिटल A to Z, डिजिट्स येत होते 0, 1 to 9 आणि काही स्पेशल सिम्बॉल्स येत होते जसं की इक्वल टूचा असेल, प्लस असेल, मायनस असेल, असे डिफरंट सिम्बॉल्स येत होते. आता कॅरेक्टर कॉन्स्टंटमध्ये काय काय येतं की एनी सिंगल कॅरेक्टर, फक्त एकच कॅरेक्टर तुमच्या कॅरेक्टर सेटमधलं त्याला म्हणायचं कॅरेक्टर कॉन्स्टंट. म्हणजे जसं की मी इथं लिहिलंय लोअर केसमध्ये ए, अप्पर केसमध्ये लेटर्स, एखादं डिजिट्स 0 to 9 मधलं कोणतं पण एक डिजिट आणि जे सिम्बॉल्स दिलेले ते सिम्बॉल्स ह्या कुठल्या पण ह्या एका कॅरेक्टरला एनी सिंगल कॅरेक्टर फ्रॉम द कॅरेक्टर सेट त्याला म्हणायचं कॅरेक्टर कॉन्स्टंट. अ कॅरेक्टर कॉन्स्टंट इज आयदर ए म्हणजेच काय तर इज आयदर ए सिंगल अल्फाबेट, सिंगल डिजिट और ए सिंगल सिम्बॉल किंवा और ए सिंगल स्पेशल सिम्बॉल.
देन इट इज एनक्लोज्ड इन सिंगल इन्व्हर्टेड कॉमा, बोथ द कॉमाज शुड बी पॉइंट टू लेफ्ट. आता हे जे कॅरेक्टर कॉन्स्टंट आहे ती लिहिण्याची मेथड आहे की तुम्ही एकच कॅरेक्टर कॉन्स्टंटमध्ये घेऊ शकता. आयदर ते अल्फाबेट असेल, जसं की आयदर ए सिंगल अल्फाबेट, सिंगल डिजिट असेल किंवा एखादा सिंगल स्पेशल सिम्बॉल असेल. पण बोथ द इन दिस कॅरेक्टर आर एनक्लोज्ड इन ए सिंगल इन्व्हर्टेड कॉमा. हे जे कॅरेक्टर आहेत ते सिंगल इन्व्हर्टेड कॉमामध्ये द्यायचे किंवा लिहायचे. नुसतेच असे लिहिले तर चालणार नाही. ए नुसतंच लिहिलं, फाय नुसतंच लिहिलं तर ते इनव्हॅलिड झालं. हे सगळे जे कॅरेक्टर्स आहेत ते सगळे सिंगल इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहायचे. बोथ द कॉमाज पॉईंट शुड बी लेफ्ट, म्हणजे असा पॉईंट लेफ्टला त्या कॉमाचा पॉईंट आला पाहिजे, असं चालणार नाही. समजा तुम्ही ए लिहिताय, एक असं आणि एक असा उलटा देताय तर तसं चालणार नाही. दोन्ही पण जे पॉईंट आहेत कॉमाचे ते लेफ्टला आले पाहिजेत. हे आहे तुमचं. आणि मॅक्झिमम लेंथ ऑफ कॅरेक्टर त्याची एकच असणार आहे, म्हणजे एकच सिंगल तुम्ही कोणतं पण कॅरेक्टर, सिम्बॉल और डिजिट घेऊ शकता. हे आहे आपलं कॅरेक्टर कॉन्स्टंट. ते लिहिलं जातं सिंगल इन्व्हर्टेड कॉमामध्ये आणि दोन्ही पण कॉमा कसे असतात, लेफ्टला पॉईंट केलेले असतात. आणि लास्टच आहे स्ट्रिंग कॉन्स्टंट. लास्टच आहे स्ट्रिंग कॉन्स्टंट. आता कॅरेक्टर कॉन्स्टंट्समध्ये आपण एकच कॅरेक्टर देऊ शकतो, तसंच स्ट्रिंग कॉन्स्टंटमध्ये आपण सेट ऑफ कॅरेक्टर्स देऊ शकतो. सेट ऑफ कॅरेक्टर्स म्हणजे पूर्ण एक वर्ड देऊ शकतो. अ स्ट्रिंग इज ए सेट ऑफ कॅरेक्टर्स एनक्लोज्ड इन ए डबल कोट. जसं की सिंगल कॅरेक्टर सिंगल इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहिलं जातं, तसंच स्ट्रिंग ही नेहमी किंवा जे सेट ऑफ कॅरेक्टर्स आहेत ते नेहमी डबल कोटमध्ये लिहिले जातात. हा आहे तुमचा डबल कोट, हा आहे सिंगल इन्व्हर्टेड कॉम, हा डबल कोट त्याच्यामध्ये लिहिले जातात. जसं की हॅलो हा जो वर्ड आहे तो मी डबल कोटमध्ये लिहिणार. म्हणजे कोणती पण स्ट्रिंग नेहमी डबल कोटमध्ये लिहिली जाते, हे लक्षात ठेवायचं. स्ट्रिंग म्हणजे काय, स्ट्रिंग कॉन्स्टंट म्हणजे काय, तर सेट ऑफ कॅरेक्टर्स. हे जे एकच कॅरेक्टर आहे त्याला फक्त एक कॅरेक्टर म्हणायचं, पण असे भरपूर कॅरेक्टर्स म्हणजे सेट ऑफ कॅरेक्टर्स ते नेहमी डबल कोटमध्ये लिहिलं जातं. असं सिंगल कोटमध्ये चालणार नाही. किंवा नुसताच वर्ड लिहिलाय तुम्ही हॅलो, तर ते आपल्या स्ट्रिंग कॉन्स्टंटमध्ये येत नाही. नेहमी डबल कोटमध्येच लिहायचं. समजा एखाद्याचं नाव असेल प्रियंका, ठीक आहे, तुम्हाला जर एखाद्याचं नाव लिहायचं असेल तर ते नेहमी डबल कोटमध्येच लिहिलं जातं, सिंगल कोटमध्ये लिहिलं जात नाही. हे सगळे आहेत आपले कॉन्स्टंटचे 4 टाईप. इंटिजर कॉन्स्टंट ज्यामध्ये फक्त होल नंबर्स येतात, डेसिमल नंबर्स किंवा फ्लोटिंग पॉईंट नंबर्स येत नाहीत. नेक्स्ट आहेत रिअल कॉन्स्टंट, म्हणजेच त्याला आपण फ्लोटिंग पॉईंट कॉन्स्टंट म्हणतो, त्यामध्ये सगळे पॉईंट्समधले नंबर येतात. आणि थर्ड आहे कॅरेक्टर कॉन्स्टंट, ज्यामध्ये फक्त एकच कॅरेक्टर येतं जे लिहिलं जातं सिंगल इन्व्हर्टेड कॉमामध्ये, ज्याचा पॉईंट लेफ्टला असतो. आणि फोर्थ आहे आपलं स्ट्रिंग कॉन्स्टंट, ज्यामध्ये कोणती पण सेट ऑफ कॅरेक्टर्स घेतले जातात, मोठं नाव किंवा सेट ऑफ कॅरेक्टर्स ते नेहमी डबल कोटमध्ये लिहिलं जातं. ठीक आहे. इंटिजर आणि रिअलचे तुम्ही रूल्स लक्षात ठेवा की ते कसं लिहायचं. त्यामध्ये कोणतं पण स्पेशल सिम्बॉल्स चालणार नाही, बाकी सगळे नंबर्स चालतील. आणि जर नाही दिलं कोणतं साईन तर पॉझिटिव्ह साईन अज्युम केलं जातं. ठीक आहे. हे कॉन्स्टंटचे टाईप. थँक्यू.